रोज रोज भाजीसाठी काय करायचं हे सुचत नसेल किंवा आज घरी भाजीसाठी काहीच नसेल ना, तर ही झणझणीत अशी डाळ बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. एकदम सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी सुरुवातीला एक ग्लासभर पाणी मी उकळवून घेते, चांगलं कडकडीत गरम करून घेते. पुढे हे पाणी लागणार आहे. तर 2 मीडियम साईजचे बटाटे असे क्यूब्स मध्ये मी सालं काढून चिरून घेतलेत. चिरलेले बटाटे पाण्यात घातलेत म्हणजे ती काळी पडणार नाहीत. आणि त्यानंतर अर्धा वाटीपेक्षा थोडीशी कमी अशी तुरीची डाळ घेतली, चांगली 2 वेळा धुतले आणि फक्त 5 मिनिट ही पाण्यात भिजत ठेवायचे. किंवा आपण जेव्हा भाजी करायला घेऊ ना, तेव्हा ही डाळ धुवून भिजत घातली तरीही चालेल, अगदी जास्त भिजवायची गरज नाही. कढई घेतली, कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये घालायचे 2 चमचे तेल. तेल चांगलं गरम करून घ्यायचंय. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये घालायची अर्धा चमचा मोहरी. मोहरी चांगली फुलली की मग घालूया अर्धा चमचा जिरे. यामध्ये घालूया अगदी चिमूटभर किंवा पाव चमचा हिंग. हिंग, जिरे, मोहरी चांगली फुललेत, चांगले तडतडलेत. यामध्ये घालूया अर्धा बारीक चिरलेला कांदा. कांदा बघा एकदम बारीक चिरलाय मी. हा तेलामध्ये फक्त 2 मिनिटच परतवून घ्यायचा आहे. कांदा पटकन परतवून झाला की यामध्ये घालायचे बटाटे. बटाटे सुद्धा कांद्यासोबत 2 ते 3 मिनिटं चांगले परतवून घेऊ, चांगले भाजून घेऊयात. दोन ते 3 मिनिटं झालेली आहेत. बटाटे आपण तेलात चांगले कांद्यासोबत भाजून घेतलेत. यामध्ये घालूया भिजवलेली तुरीची डाळ. तुरीच्या डाळीचं पाणी नाही घालायचं, फक्त डाळ यामध्ये घालायची. चवीप्रमाणे मीठ घालूया आणि आपल्याला जसं तिखट हवं असेल तसं आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट घालायचंय. इथे मी 2 चमचा लाल तिखट वापरते आहे. आणि पाव चमचा हळद. एवढेच मसाले घालायचे, चटणी, मीठ आणि हळद. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आणखी 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घेऊ, म्हणजे सगळ्या बटाट्याला चटणी, मीठ आणि हळद व्यवस्थित कोट होईल. दोन मिनिटं आपण हे चांगलं परतवून घेतलंय. यामध्ये आता बटाटे शिजण्यासाठी 1 ग्लासभर गरम पाणी घालायचं. बटाटे या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि हे झाकून ठेवून बटाटे आणि डाळ शिजेपर्यंत चांगली उकळी काढून घ्यायची आणि बटाटा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत बघा. तेल अगदी व्यवस्थित सुटलंय, उकळी येते चांगली आणि बटाटा सुद्धा आपला व्यवस्थित शिजलेला आहे. एकदम ओव्हरकुक करायचा नाहीये बटाटा, म्हणजे बटाट्याच्या फोडी अजिबात फुटल्या नाही पाहिजे. आणि डाळ सुद्धा अजिबात ओव्हरकुक नाही करायची. आता कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. यावर आता घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आपली रसरशीत झणझणीत डाळ बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत सगळ्यासोबत ही भाजी खाऊ शकता. एकच भाजी केली ना की तुम्हाला सेपरेट अशी आमटी करायची गरज पडणार नाही.
जरूर ही रेसिपी करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.